आज थोडं शॉपिंगला गेलेलं असताना तिथे मला ना हे स्पॅगेटी दिसलं. म्हटलं कधीच ट्राय केलेलं नाही आहे. पास्ता तर ट्राय केलेला आहे, पण स्पॅगेटी पास्ता कधीच ट्राय केलेला नाही आहे. म्हटलं तो जरा ट्राय करूयात. पण म्हणून मग मी आधी विचार केला की पूर्ण करूयात पॅकेट, पण नंतर म्हटलं नको. बहिणीला विचारलं, ती म्हटली नको ते खूप होतं, म्हणून मग अर्धच पॅकेट केलं. आणि मग त्याच्यानंतर ते बॉईल करून घेतलं आणि चाळणीमध्ये छान म्हणजे गाळून घेतलं त्याचं पाणी वगैरे, आणि नंतर थंड पाणी टाकलं त्याच्यावर. मग कढईमध्ये तूप टाकलं, त्याच्यामध्ये काय म्हणतो लसूण, कांदा, कॅप्सिकम आणि टमॅटो असं सगळं छान फ्राय करून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये ओरिगॅनो वगैरे टाकून घेतलेलं आहे. सो हे ते काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मग तूप टाकलेलं आहे. आणि त्या तुपामध्ये मी हे सिक्रेट इन्ग्रेडियंट जे आहे ते टाकलेलं आहे. ते म्हणजे आहे ज्वारीचं पीठ. त्याने म्हणजे मी प्रत्येक पास्तामध्ये पण हेच टाकते, मैदा किंवा कॉर्नफ्लोअर टाकत नाही. ओन्ली ज्वारीचं पीठ जे असतं ते मी टाकते. त्यामुळे कसं हेल्दी खाल्लं जातं असंही वाटतं. सो आणि हे जे स्पगेटी नूडल्स होते ते गव्हाचे होते, त्याच्यामुळे प्रॉपर हेल्दी असं हे झालेलं आहे. सो तुम्ही पण कधी ट्राय केलं ना तर ज्वारीचं पीठ टाकून मगच करा. मग आता इथे तुम्ही बघताय मी ज्वारीच्या पिठामध्ये छान भाजून घेतलं ज्वारीचं पीठ तुपामध्ये, आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू पाणी मिक्स केलेलं आहे, दूध टाकलं, आणि मग बाकीचे सगळे आपले जिन्नस टाकले, जसं की साखर, थोडीशी मीठ आणि चीज, आणि आपले जे आपण फ्राय केलेल्या भाज्या होत्या त्या. मग त्यामध्ये स्पगेटी पास्ता टाकलेला आहे जो आपण बॉईल करून घेतला होता, आणि मग वरून मोझरेला चीज जे आपण पिझ्झावर टाकतो ते ॲड केलेलं आहे. सो आपला इथे पास्ता रेडी झालेला आहे. तुम्ही कशा पद्धतीने करता मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.